नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एप्रिल पासून पेन्शनधारकांची मज्जा होणार आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे एप्रिल पासून पेन्शनधारकांची मज्जा, मिळणार 50% पेन्शन गॅरंटी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेत तुमचं योगदान देत असाल तर तुम्ही यूपीएसची म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीमची निवड करू शकता। या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि जुन्या पेन्शन योजनेच्या काही मागण्यांची पूर्तता होईल। या कर्मचाऱ्यांना मिळणार 50% पेन्शन गॅरंटी। मित्रांनो, यूपीएस अंतर्गत जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेचे फायदे मिळणार आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या त्यांच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या 50% इतकी पेन्शन मिळण्याची हमी दिली जाते। त्यासाठी त्यांनी 25 वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे। मात्र जे कर्मचारी यूपीएसची निवड करतील ते नंतर एनपीएस निवड करू शकणार नाहीत। यूपीएसमध्ये महागाई भत्त्याच्या आधारावर वाढ केली जाईल, ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाईच्या झळा बसणार नाहीत। मित्रांनो, नवीन योजनेनुसार 25 वर्षे नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यामध्ये मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल। किमान 10 वर्षे सेवा बजावलेले सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर दरमहा किमान 10,000 रुपये इतके निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असतात। मित्रांनो, निवृत्त व्यक्तीच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्याचे जवळचे कुटुंब त्याच्या शेवटच्या वेळी काढलेल्या पेन्शनच्या 60% रकमेसाठी पात्र असतील। या तिन्ही पेन्शन योजनांमध्ये महागाई सवलत असेल, ज्याची गणना औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित अशी असेल। तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी शिवाय एक रकमी पैसे दिले जातील। मित्रांनो, या योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, ही योजना प्रामुख्याने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, ज्यांच्या नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये एनपीएस मध्ये समावेश आहे आणि जे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये म्हणजे यूपीएस मध्ये स्विच करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्यासाठी ही योजना आहे। सुमारे 23 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतील। जे कर्मचारी 2004 नंतर सेवेत दाखल झाले आहेत आणि त्यांना एनपीएस लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांना या योजनेचा पर्याय उपलब्ध असेल, ज्यामुळे 90 लाखाहून अधिक लोकांना या योजनेचा फायदा मिळेल। 30 मार्च 2025 पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल। त्यांना थकबाकीसह पेन्शन दिली जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।